इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या यातील आपण सराव संच 2.3 मधील प्रश्न पहिला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पहा, पुढील करणीच्या कोटी सांगा. त्यातलं आपण या ठिकाणी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. करणी चिन्हांमध्ये 7 आहे आणि या ठिकाणी लिहिलेली संख्या 3 आहे. जर करणी चिन्हांमध्ये 7 आहे त्याला करणीस्थ संख्या म्हणायचं आहे आणि करणीच्या या ठिकाणी लिहिलेली जी संख्या असते त्या संख्येला त्या करणीची कोटी म्हणायचं आहे. मग आपण निरीक्षणानं सांगू शकतो या ठिकाणी लिहिलेला अंक 3 आहे म्हणून त्या करणीची कोटी 3 आहे. इथं लिहायचं आहे दिलेल्या करणीची कोटी, दिलेल्या करणीची कोटी, दिलेल्या करणीची कोटी 3 आहे. जर या ठिकाणी दिलेली संख्या कोणतीच नसेल तर त्या ठिकाणी आपण त्या करणीची कोटी 2 समजायची. 2 व्यतिरिक्त 3 असेल, 4 असेल, 5 असेल, ती संख्या त्या करणीची कोटी असते. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे पहा, या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 5 करणी 12. आता या ठिकाणी 12ला करणीस्थ संख्या म्हणायचं आहे, मात्र या ठिकाणी कुठलीही संख्या नाही म्हणून तिथं 2 आहे असं समजायचं, म्हणून या करणीची कोटी 2 आहे. इथं राहायचं आहे दिलेल्या करणीची कोटी, दिलेल्या करणीची कोटी 2 आहे. फक्त आपल्या निरीक्षणावरनं दिलेल्या करणीची कोटी आपल्याला सांगता येते. तिसरं उदाहरण आहे पहा, उदाहरण क्रमांक 3 तुम्हाला दिलं आहे करणीस्थ संख्या 10 आणि या ठिकाणी 4 लिहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी या करणीची कोटी ही 4 आहे. इथं लिहायचं आहे दिलेल्या करणीची कोटी, दिलेल्या करणीची कोटी 4 आहे. त्यानंतर चौथं उदाहरण आपल्याला दिलं आहे करणी चिन्हामध्ये 39. यामध्ये करणीस्थ संख्या 39 आहे, मात्र यामध्ये दिलेली संख्या कोणतीच नाही म्हणजे आपण या ठिकाणी 2 समजायची, म्हणजे त्या करणीची कोटी ही 2 आहे. इथं लिहायचं आहे दिलेल्या करणीची कोटी, दिलेल्या करणीची कोटी कोणती संख्या नाही म्हणजे आपण इथे लिहायचं आहे कोटी 2 आहे. त्यानंतर 5वं उदाहरण करणीस्थ संख्या आहे 18 आणि या ठिकाणी 3 लिहिलेले आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल निरीक्षणावरून या ठिकाणी लिहिलेली संख्या ही करणीची कोटी असते, म्हणून दिलेल्या करणीची कोटी, दिलेल्या करणीची कोटी 3 आहे. केवळ निरीक्षणावरून आपल्याला कोणत्याही संख्येची कोटी आपल्याला ओळखता येते. आता यातला प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. उदाहरण दिले तुम्हाला करणी 51 आणि तिची कोटी तुम्हाला 3 दिली आहे. आता ही संख्या करणी आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. तर पहिली म्हणजे करणीस्थ संख्या धनपरिमेय पाहिजे आहे, करणीची कोटी नैसर्गिक संख्या पाहिजे ती देखील आहे, मात्र ही जी पूर्ण संख्या आहे ती संख्या जर अपरिमेय असेल तर ती करणी असते आणि जर अपरिमेय नसेल तर ती करणी नसते. तर आपल्या या ठिकाणी 51 करणी 51 कोटी 3 ही संख्या अपरिमेय आहे किंवा नाही ते आपल्याला पाहायचं. त्यासाठी कोणत्या संख्येचा घन
51 आहे का ते आपल्याला तपासून पाहिजे आहे. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी येतो तो मी 1चा घन 1 असतो, 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 4चा घन 64. म्हणजे कोणत्याही संख्येचा घन 51 नाही. म्हणून ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या आहे पूर्णपणे. जर अपरिमेय असेल तर ती कर्णी असते. या ठिकाणी लिहू आपण सुरुवातीला 51 किंवा लिहूया कर्निस्थ संख्या धनपरिमेय आहे. धनपरिमेय व कोटी 3 आहे आणि 3 ही नैसर्गिक संख्या आहे. तसेच कर्णी 51 कोटी 3 ही संख्या अपरिमेय आहे. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, म्हणून कर्णी 51 कोटी 3 ही संख्या कर्णी आहे. म्हणजे ही पूर्ण संख्या जर अपरिमेय असेल तरच ती कर्णी असते. ही संख्या जर परिमेय असेल तर ती कर्णी नसते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण घ्यायचं त्यातलं. तर दुसरं उदाहरण आहे कर्णी 16 कोटी 4. तर हे देखील आपल्याला त्याच पद्धतीने ठरवायचं. पहिल्यांदा 16 कर्निस्थ संख्या 16 आहे म्हणजे धनपरिमेय आहे. इथं लिहायचं आहे कर्निस्थ संख्या धनपरिमेय आहे. त्याचबरोबर कोटी किती आहे 4 आहे आणि 4 ही नैसर्गिक संख्या आहे. त्याचबरोबर आपल्याला ही संख्या जी आहे पूर्णपणे ही संख्या ही आपल्याला अपरिमेय आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी आपल्याला 16चे आपण अवयव पाडायचे. 16चे अवयव पाडायचे. तिथं अवयव पाहिजे पहा 82 16, 2 चौक 8, त्यानंतर 2 दुनी 4 आणि 2 एके 2. म्हणजे 2 हे 4 वेळा आलेला आहे. म्हणजे 2चा 14 घात किती आहे 16 आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 2चा 14 घात 16 आहे. 2चा 14 घात 16 आहे. म्हणजे ही संख्या जी आहे ही परिमेय संख्या झाली. म्हणजे अपरिमेय नाही. परिमेय संख्या आहे म्हणजे अपरिमेय नाही. म्हणून आपल्याला म्हणता येईल म्हणून कर्णी 16 कोटी 4 ही संख्या अपरिमेय नाही. परिमेय आहे म्हणजे अपरिमेय नाही. म्हणून कर्णी 16 कोटी 4 ही संख्या कर्णी नाही. थोडे अपरिमेय असेल तर कर्णी आहे, अपरिमेय नसेल तर कर्णी नाही. हा आपण या ठिकाणी नियम या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर आपण पाहूया उदाहरण क्रमांक 3. आता पुढे घेऊया उदाहरण क्रमांक 3. तर यामध्ये कर्णी 81 कोटी 3 यामध्ये आपल्याला कर्निस्थ संख्या धनपरिमेय आहे. त्याचबरोबर
कोटी कोटी 3 आहे आणि 3 ही नैसर्गिक संख्या आहे. आता इथं आपण ठरवायचं आहे ही पूर्ण संख्या ही अपरिमेय आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. आता पहा, कोणत्या संख्येचा तिसरा घातांक 81 येतो, तर ते तपासण्यासाठी आपण या ठिकाणी अवयव पाडायचे. पहा तिचे पहा इकडं 81चे अवयव पाडायचे आपण. पहा विषम संख्या म्हणजे 3 भाग जातो इथं. 3 दोन्ही 6, हातचे 2, 3 असत 21. पहा 3 9 27, 3 त्रिक 9 आणि इथे येईल 3 एके 3. तर या ठिकाणी 3 4 वेळा झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 3चा चौथा घातांक, लक्षात इकडं 3चा चौथा घातांक 81 आहे. परंतु आपल्याला पाहिजे 3चा 81 कोणत्या संख्येचा तिसरा घातांक 81 पाहिजे होता. म्हणजे करणी 81 कोटी 3 ही संख्या आपल्याला अपरिमेय आहे. कारण 3चा कोणत्या संख्येचा तिसरा घात 81 यायला पाहिजे होता. इथे 3चा चौथा घातांक 81 आलेला आहे. मग आपल्याला म्हणता येईल म्हणून करणी 81 कोटी 4 ही संख्या अपरिमेय आहे. अपरिमेय आहे. म्हणून आपल्याला जर अपरिमेय असेल तर ती करणी असते. म्हणून करणी 81 कोटी 4 ही संख्या करणी आहे. अपरिमेय आहे म्हणजेच करणी आहे या ठिकाणी लिहायचं आहे. पाहता त्यातलं 14 उदाहरण. करणी 256 ही तर कोटी नाही म्हणजे 2 आहेच. म्हणजे या ठिकाणी लिहायचं आहे कर्णिस्थ संख्या धनपरिमेय आहे. पुढं कोटी नाही म्हणजे 2 आहे. 2 आहे आणि 2 ही नैसर्गिक संख्या आहे. आता कोटी 2 आहे म्हणजे वर्गमूळ म्हणायचं त्याला. कोटी 2 म्हणजे वर्गमूळ आणि 256. आता कोणत्या संख्येचा वर्ग 256 आहे, तर आपले वर्ग 20पर्यंत पाठ असतीलच. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर 16चा वर्ग 256 आहे. म्हणून या ठिकाणी ही जी संख्या आहे पूर्णपणे ही परिमेय संख्या आहे. परिमेय आहे म्हणजे अपरिमेय नाही या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून 16चा वर्ग 256 आहे. म्हणून करणी 256 कोटी 2 ही संख्या परिमेय आहे. परिमेय आहे याच्या उलट या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून करणी 256 ही संख्या अपरिमेय नाही. म्हणून आपल्याला म्हणता येईल म्हणून करणी 256 ही संख्या करणी नाही. तर अशा पद्धतीनं अपरिमेय संख्या जर नसेल तर ती करणी नसते. यानंतर 5वं उदाहरण पहा. करणी 64 कोटी 3. सुरुवातीला कर्णिस्थ संख्या ही धनपरिमेय आहे. लिहूया आपण कर्णिस्थ संख्या म्हणजे कर्णी चिन्हाच्या आतली संख्या. कर्णिस्थ संख्या धनपरिमेय आहे. पुढं कोटी 3 आहे आणि 3 ही नैसर्गिक संख्या आहे. पुढं आता ही जी संख्या आहे 64 ही आपल्या अपरिमेय आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. त्यासाठी
कोणत्या संख्येचा तिसरा घातांक 64 येतो? कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 64 येतो? तर आपल्याला माहिती आहे 1चा घन 1, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 4चा 3 वेळा जर गुणाकार केला 4 16 आणि 16 64. म्हणजे ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे म्हणजे अपरिमेय नाही. जर अपरिमेय नसेल तर ती कर्णी नसते. या ठिकाणी लिहायचं आहे कर्णी 64 कोटी 3 ही संख्या परिमेय आहे. ही संख्या परिमेय आहे. याचाच अर्थ कर्णी 64 कोटी 3 ही संख्या परिमेयच्या विरुद्ध अपरिमेय 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 नाही. जर अपरिमेय नसेल तर ती कोटी कर्णी नसते, ती संख्या कर्णी नसते. म्हणून म्हणायचं आहे कर्णी 64 कोटी 3 ही संख्या कर्णी नाही. कर्णी नाही. आता शेवटचं उदाहरण पहा 6वं. कर्णी 22/7 आणि कोटी नाही म्हणजे 2 आहे. 22/7 ही धनपरिमेय आहेच आणि कोटी 2 ही नैसर्गिक संख्या आहे. इथे लिहायचं आहे कर्निस्थ संख्या कर्निस्थ संख्या धनपरिमेय आहे. धनपरिमेय आहे. त्याचबरोबर काय लिहायचे कोटी 2 आहे. आता आपल्याला तपासायचं आहे कोणत्या संख्येचा वर्ग 22, इथं 2 आहे म्हणजे कोटी 2 आहे, कोणत्या संख्येचा वर्ग 22 आहे का? तर आपल्याला असं आढळून येत आहे 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. तर कोणत्या संख्येचा वर्ग 22 नाही. म्हणून या ठिकाणी 22/7 ही अपरिमेय संख्या झाली. पूर्णपणे कशी झाली? अपरिमेय संख्या झाली. अपरिमेय संख्या आहे म्हणून त्या ठिकाणी ती संख्या कर्णी आहे असा आपला निष्कर्ष त्या ठिकाणी काढता येईल. खाल्ल्याचे कर्णी 22/7 कोटी 2 ही संख्या अपरिमेय आहे. अपरिमेय जर असेल तर ती कर्णी असते. म्हणून कर्णी 22/7 कोटी 2 ही संख्या कर्णी आहे. तर अशा पद्धतीनं कर्णिस्थ संख्या धनपरिमेय पाहिजे, कोटी नैसर्गिक संख्या पाहिजे आणि ही जी पूर्ण संख्या आहे ती संख्या जर अपरिमेय असेल तर ती कर्णी असते, जर परिमेय असेल तर ती कर्णी नसते. आता प्रश्न 13 पहा. खालील जोड्यांपैकी कोणत्या कर्णीच्या जोड्या सजातीय आहेत व कोणत्या जोड्या विजातीय आहेत हे ओळखायचं आपल्याला. तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये एक जोडी दिली पहा. कर्णी 52 स्वल्पविराम 5 कर्णी 13. या दोन्ही कर्णींची कोटी 2 आहे म्हणजे कोटी समान आहे. मात्र कर्णीची संख्या इथं 52 आहे, इथं 13 आहे. तर आपण या ठिकाणी कर्णीची संख्या भिन्न आहे, परंतु आपण जर ह्याला सोपं रूप दिलं तर काय संख्या मिळते ते बघू आपण. आता 52ला सोपं रूप द्यायचे, 52चे आपण अवयव पाडायचे. या ठिकाणी 52 उभ्या पद्धतीने आपण अवयव पाडायचे. समसंख्या आहे शेवटी म्हणून 2 भाग जातो. 2 दुनी 4, 2 सख 12, परत 2 2 2 2 त्रिक 6, पुन्हा आता 13 भाग जाईल. 13 1 13. या ठिकाणी 2चा एक गट होतो म्हणजेच या ठिकाणी इथे येईल 2 गुणुले 2 गुणुले 13
म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2चा एक गट बाहेर काढता येईल आपल्याला. 2 वर्गमुळामध्ये 13 म्हणजेच ह्याचा सोपूर्द काय येईल 2 कर्णी 13. इथं लिहायचं आहे 2 कर्णी 13 आणि ह्याला सोपूर्द द्यायची गरज नाही कारण 13चे अवयव पडत नाहीत. इथं येईल 5 कर्णी 13. आता या दोघांचं जर निरीक्षण केलं आपण तर कोटी सारखीच आहे आणि कर्निस्थ संख्या पण सारखी आहे. म्हणजे ज्या 2 कर्णीमध्ये कोटी समान असते आणि कर्निस्थ संख्या देखील समान असते सोपूर्द दिल्यानंतर तेव्हा त्या कर्णीला सजातीय कर्णी म्हणायचं आहे. म्हणून वरील कर्णीच्या जोड्या सजातीय आहेत कारण कोटी व कर्निस्थ संख्या समान आहेत. जर कर्निस्थ संख्या भिन्न आली, इथली संख्या जर भिन्न आली असती तर त्या विजातीय कर्णी झाल्या असत्या. यासाठी आपल्याला म्हणता येईल कर्णींच्या जोड्या सजातीय आहेत कारण कोटी व कर्निस्थ संख्या समान किंवा सारख्या आहेत. आता पुढलं उदाहरण पहा. कर्णी 68 स्वल्पविराम 5 कर्णी 3 या दोन्हींची कोटी सारखी आहे. आता याला आपल्याला सोपरूप देता येणार नाही कारण ह्याचे अवयव पडत नाहीत कर्णीच्या संख्येचे. इथं मात्र त्याचे अवयव पडतात. पाहूया आपण 68चे अवयव आपण या ठिकाणी पाहूया. 68 समान अंक आहे शेवटी म्हणून 2 भाग जातो. 2 6 2 8 पुन्हा समांक आला शेवटी 2 के 2 1 हातचा 2 7 14 पुन्हा 17 ही मूळ संख्या आहे. 17ला 17ने भाग जातो 17 1 17. या ठिकाणी 2ची एक जोडी आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 2 आपण बाहेर काढायचं आहे आणि आतमध्ये ह्याला जोडी नाही म्हणजे आतमध्ये तसं लिहायचं. म्हणजे वर कर्णी 68 म्हणजे 2 कर्णी 17 इथं लिहायचं आहे 2 कर्णी 17. ह्याला सोपरूप दिल्यानंतर आपल्याला ते सजातीय विजातीय हे आपल्याला ठरवण्यासाठी सुरुवात आपल्याला त्याचं अवयव पाडावे लागतात. स्वल्पविराम इथं येईल 5 कर्णी 3. आता दिलेल्या अटीनुसार दोन्ही कोटी समान आहे परंतु कर्णीची संख्या इथं 17 आहे इथं 3 आहे. कर्णीची संख्या भिन्न आहे म्हणून या कर्णी विजातीय कर्णी आहे. मग आपलं लिहायचं आहे या ठिकाणी कर्णींची कोटी पहा कर्णीची कोटी समान आहे परंतु कर्निस्थ संख्या भिन्न आहेत. कर्निस्थ संख्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे भिन्न आहेत. म्हणून दिलेल्या कर्णीच्या जोड्या विजातीय आहेत. म्हणजे जर कर्णिस्थ संख्या समान असेल तर सजातीय. कर्णिस्थ संख्या जर भिन्न भिन्न आल्या तर त्या कर्णीच्या जोड्या ह्या विजातीय आहेत. तिसरं उदाहरण पहा. 4 कर्णी 18 स्वल्पविराम 7 कर्णी 2 यामध्ये दोन्हींची कोटी 2च आहे समान आहे कोटी समान आहे आणि ह्याला आपल्याला सुपूर्द द्यावं लागेल. सुपूर्द दिल्याशिवाय सजातीय आहे किंवा विजातीय हे आपल्याला ठरवता येणार नाही. या ठिकाणी 18चे आपण अवयव पडायचे 92 18 3 भाग जातो 3 त्रिक 9 पुन्हा 3 भाग जातो 3 1 3. या ठिकाणी 3ची जोडी 2 आलेली आहे ते आपल्याला कर्णी चिन्हाच्या बाहेर घेता येईल. 3 कर्णी आतमध्ये राहिलं 2 म्हणजेच या ठिकाणी ही जी संख्या आलेली आहे 3 कर्णी 2.
आता ही 3 कर्णी 2 जी किंमत आली आहे ती कोणाची आलेली आहे? कर्णी 18ची आलेली आहे. आपण इथं किंमत ठेवायची आहे. पहा, ही 4 कर्णीच्या बाहेर 4 आहे पहिलं, आणि इथं कर्णी 18च्या ऐवजी 3 कर्णी 2 लिहायचे, गुणुले म्हणून येतं, गुणुले 3 कर्णी 2 स्वल्पविराम. हे जे आपल्याला अवयव पडतच नाही त्याचे 7 कर्णी 2. हा गुणाकार करून घेऊया. 4 त्रिक 12 कर्णी 2 आणि इथे येईल 7 कर्णी 2. एकदा सोपरूप दोघांचं झाल्यानंतर आपल्याला कोटी समान आहे आणि कर्णीची संख्या पण समान आहे, म्हणून वरील कर्णीच्या जोड्या ह्या सजातीय कर्णी आहेत. इथं लिहायचं आहे कर्णींची कोटी. पहा, कर्णींची कोटी कोटी समान आहे. तसेच कर्णिस्थ संख्या ही समान आहे. कर्णिस्थ संख्या समान आहे, म्हणून दिलेल्या कर्णीच्या जोड्या समान आहेत, म्हणजे सजातीय आहेत. आता उदाहरण 4 पहा. 19 कर्णी 12 स्वल्पविराम 6 कर्णी 3. दोन्हीची कोटी पुन्हा एकदा समान आहे. पहा, कोटी नाही म्हणजे 2 आहे. आणि आता आपल्याला पहिल्या कर्णीला आपल्याला स्वरूप देण्यासाठी आपल्याला 12चे कर्णित संख्येचे आपल्याला अवयव पाडावे लागते. इथले तुम्ही 12 आणि 12चे अवयव पाडण्यासाठी आपण सुरुवातीला 2 सुरुवात करायची. बेसक 12, पुन्हा 2 त्रिक 6, 3 एके 3. तर हे अवयव आले. पहा, कर्णी 12 बरोबर आपण असं लिहू शकतो. कर्णी 12 बरोबर कर्णीमध्ये 2 गुणुले 3. तर 2चा एक गट साकारलेला आहे. पहा, तो त्याच्याऐवजी 2 एकदा बाहेर काढायचे. इथे येईल कर्णी 12 बरोबर 2 कर्णी 3. हे त्याचे आपल्याला सोपरूप आलं. इथे लिहायचं आहे. पहा, 19ला 19 सुरुवातीला गुणुले कर्णी 12ची किंमत लिहायची 2 कर्णी 3 स्वल्पविराम हे 6 कर्णी 3. त्याच पद्धतीनं त्याचे अवयव पडत नाही किंवा त्याला स्वरूप देता येत नाही. इथं गुणाकार करूया. 38 कर्णी 3 स्वल्पविराम 6 कर्णी 3. आता इथं आपण परत तुलना करायची. कोटी 2 आहे दोघांची आणि कर्णीची संख्या देखील समान आहेत. 3ला 3 आहेच, म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे कर्णीची कोटी समान आहे. तसेच कर्णिस्थ संख्या ही समान आहे. कर्णिस्थ संख्या समान आहे, म्हणून आपल्याला म्हणता येईल दिलेल्या कर्णीच्या जोड्या या सजातीय आहेत. आता 5 उदाहरण पाहूया. 5 कर्णी 22 स्वल्पविराम 7 कर्णी 33. आता आपल्याकडे 22चे तोंडी अवयव पाडता येतात. पहा, 11 दुनी 22. यातला कुठलाच अंक दोनदा येत नाही, त्यामुळे बाहेर या ठिकाणी कुठलाही अंक या ठिकाणी बाहेर येत नाही. इथं देखील 11 गुणिले 3 33. कोणताच अंक दोनदा आलेला नाही. 11 एकदा आला आहे, 3 पण एकदा आलेला आहे, त्यामुळं त्याचं वर्गमूळ आपल्याला बाहेर काढता येत नाही. म्हणून या ठिकाणी याला आपल्याला स्वरूप देताच येत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला 5 कर्णी 22 स्वल्पविराम 7 कर्णी 33. ह्याला आपल्याला आणखीन स्वरूप देता येत नाही. म्हणजे आपल्याला कोटी समान आहे, परंतु या कर्णित संख्या इथं 22 आहे, इथं 33 आहे. ही कर्णित संख्या भिन्न आहेत, म्हणून
या दिलेल्या करणी या विजातीय आहे. इथं लिहायचं आहे करणीची कोटी समान आहे. करणीची कोटी समान आहे, परंतु कर्निस्थ संख्या कशा आहेत? भिन्न आहेत. म्हणून आपल्याला म्हणते म्हणून दिलेल्या करणीच्या जोड्या ह्या भिन्न आहेत, म्हणजे या विजातीय आहेत. म्हणजे करणीच्या संख्येवर आपल्याला त्या जोड्या सजाती आहेत किंवा विजाती आपल्याला सांगता येईल. आता यातलं 6वं उदाहरण पहा. या ठिकाणी लिहितो मी 5 करणी 5 स्वल्पराव करणी 75. आता या ठिकाणी 5 करणी 5 ह्याला सोपं रूप देता येत नाही आपल्याला, कारण 5 ही मूळ संख्या आहे. इथं आपल्याला याला सोपं रूप देता येईल, हे आपल्याला तोंडी लिहिता येईल. पहा 5 करणी 5 स्वल्पराव करणी 25-75 आणि यातल्या 25चं वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी बाहेर घेता येईल, कारण कोटी 2 आहे. इथे येईल 5 करणी 5 स्वल्पराव 5 करणी 3. 25चं वर्गमूळ आपण 5 बाहेर काढलेलं आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला निरीक्षण करता येते कोटी 2च आहे, मात्र कर्णित संख्या इथं 5 आहे, इथं 3 आहे. म्हणून आपल्याला म्हणतील कोटी समान आहे, परंतु कर्णित संख्या भिन्न आहेत, म्हणून या विजातीय करणी आहे. तिथे यायचं आहे करणीची कोटी समान आहे. परंतु कर्निस्थ संख्या या कशा आहेत? भिन्न आहेत. एका ठिकाणी 5 आहे, एका ठिकाणी 3 आहे. कोटी समान आहे, म्हणून आपल्याला म्हणता येईल दिलेल्या करणीच्या जोड्या विजातीय आहेत. म्हणजे या ठिकाणी या प्रकारच्या उदाहरणामध्ये दोन्ही करणीची तुलना करून त्या करणींना सोपे रूप देऊन जर कोटी समान आली आणि करणीच संख्या जर समान आल्या तर त्या करणी सजातीय असतात, आणि जर करणीच संख्या भिन्न आल्या तर त्या करणी विजातीय असतात. याचा वापर करून आपल्याला या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहे.